महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन पार्ट 12वा यामध्ये आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 186 सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची टिंब पद्धत दिली। पर्याय क्रमांक 1 प्रायोगिक, पर्याय क्रमांक ब निरीक्षण, पर्याय क्रमांक क चिकित्सा, पर्याय क्रमांक ड संवाद। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड संवाद। प्रश्न क्रमांक 187 खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पर्याय क्रमांक आविष्कार अनुसंधान असते, पर्याय क्रमांक ब अनुसंधान आविष्कारमुखी असतात, पर्याय क्रमांक क आविष्कार व अनुसंधान परस्पर संबंधित असतात, पर्याय क्रमांक ड वरीलपैकी एकही नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आविष्कार व अनुसंधान परस्पर संबंधित असतात। प्रश्न क्रमांक 188 जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम टिंब हे असेल। पर्याय क्रमांक मध्यमान, पर्याय क्रमांक ब मध्यांक, पर्याय क्रमांक क बहुलक, पर्याय क्रमांक ड विस्तार। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मध्यांक। प्रश्न क्रमांक 189 संशोधन करण्यापूर्वी संशोधनाचा उद्देश लक्षात घेऊन संशोधन प्रक्रिया निर्धारित करण्याला टिंब म्हणतात। पर्याय क्रमांक अ संशोधन आराखडा, पर्याय क्रमांक ब संशोधन सर्वेक्षण, पर्याय क्रमांक क अभिप्रायगम, पर्याय क्रमांक ड भविष्य कथन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संशोधन आराखडा। प्रश्न क्रमांक 190 मेंदूच्या गंभीर इजांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एका संशोधकाने अशा 4 लोकांचा सखोल अभ्यास केला आहे की त्यांच्या मेंदूला गंभीर स्वरूपाच्या अपघातात इजा झाली होती। त्यांच्या वैद्यकीय व मानसशास्त्रीय तपासण्या करण्यात आल्या आणि त्यांचा पूर्व इतिहास गोळा करण्यात आला। पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे हे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक अ केस स्टडी पद्धती, पर्याय क्रमांक ब प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक क निरीक्षण पद्धती, पर्याय क्रमांक ड सर्वेक्षण पद्धती। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ केस स्टडी पद्धती। प्रश्न क्रमांक 191 संशोधन हे टिंब पर्याय क्रमांक 1 विश्वसनीय असावे, पर्याय क्रमांक 2 वस्तुनिष्ठ असावे, पर्याय क्रमांक 3 विधिमान्य असावे, पर्याय क्रमांक 4 जीवनात लगेच उपयुक्त असावे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क विश्वसनीय असावे, वस्तुनिष्ठ असावे आणि विधिमान असावे। उत्तर आहे पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 192 खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? पर्याय क्रमांक तपासणी क्षमता, पर्याय क्रमांक ब वस्तुनिष्ठता, पर्याय क्रमांक क गुंतागुंत, पर्याय क्रमांक ड संबोध स्पष्टता। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क गुंतागुंत। प्रश्न क्रमांक 193 गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंब या प्रकारासाठी असते। पर्याय क्रमांक अ साधी यादृच्छिक नमुना निवड, पर्याय क्रमांक ब पद्धतशीर नमुना निवड, पर्याय क्रमांक क निर्दिशांक नमुना निवड, पर्याय क्रमांक ड सहेतुक नमुना निवड। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सहेतुक नमुना निवड। प्रश्न क्रमांक 194 प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंब हा असतो। पर्याय क्रमांक अ चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, पर्याय क्रमांक ब चलांचे वर्णन करणे, पर्याय क्रमांक क सिद्धांतांच्या उपयोजनेचा अभ्यास करणे, पर्याय क्रमांक ड प्रघात ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क सिद्धांतांच्या उपयोजनेचा अभ्यास करणे। प्रश्न क्रमांक 195 संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण टिंब हा होय। पर्याय क्रमांक अ व्यक्तिशीरपणा, पर्याय क्रमांक ब बुद्धिमत्ता, पर्याय क्रमांक क संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, पर्याय क्रमांक ड स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची। प्रश्न क्रमांक 196 खालीलपैकी कशात सर्व व्यक्तींचा सक्रिय सहभाग असतो? पर्याय क्रमांक कृतीसत्र, पर्याय क्रमांक ब सेमिनार, पर्याय क्रमांक क परिषद, पर्याय क्रमांक ड परिसंवाद। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक कृतीसत्र। प्रश्न क्रमांक 197
CAR एक स्वायत्तशासित संस्था आहे ज्याला टिंबटिंब क्षेत्रात संशोधन व विकास करण्याचे कार्य दिले गेले आहे. पर्याय क्रमांक अ कृषीविषयक संशोधन. पर्याय क्रमांक ब आण्विक संशोधन. पर्याय क्रमांक क आयुर्विज्ञान संशोधन. पर्याय क्रमांक ड शैक्षणिक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कृषीविषयक संशोधन. प्रश्न क्रमांक 198. संशोधन आराखड्याचे मुख्य टिंबटिंब प्रकार आहे. पर्याय क्रमांक 5. पर्याय क्रमांक ब 6. पर्याय क्रमांक क 4. पर्याय क्रमांक ड 3. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 4. प्रश्न क्रमांक 199. अध्ययनकर्त्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये प्रभावी अध्यापनाच्या पद्धतीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक अ अध्ययनकर्त्याच्या पालकांचा शैक्षणिक स्तर. पर्याय क्रमांक ब अध्ययनकर्त्याच्या मित्रांचा समूह. पर्याय क्रमांक क कुटुंबाचा आकार ज्यातून अध्ययनकर्ता आला आहे. पर्याय क्रमांक ड अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव. प्रश्न क्रमांक 200. संशोधनाची ध्येय आणि उद्दिष्टे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विषयित केली जातात. पर्याय क्रमांक अ प्रस्तावना. पर्याय क्रमांक ब परिशिष्ट. पर्याय क्रमांक क फलिते. पर्याय क्रमांक ड चर्चा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 201. अनुसंधान म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक कार्याभ्यास. पर्याय क्रमांक ब सर्वेक्षण. पर्याय क्रमांक क प्रयोग पद्धती. पर्याय क्रमांक ड व्यक्ती अध्ययन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सर्वेक्षण.